श्री दुर्गा सप्तशती अध्याय 4 मराठी अर्थ. भक्त हो, देवीने युद्ध जिंकलेले आहे म्हणून इंद्रादी देवतांकडून देवीची स्तुती तर ऐका. साधना करून सिद्धी प्राप्त करणाऱ्या भक्तगणांनी सर्व देवदेवतांना सदैव सहाय्य करणाऱ्या जया नामक देवीची मनोभावे सेवा व भक्ती करावी. कृष्ण मेघासारखा देवीचा वर्ण असून नुसत्या नेत्रकटाक्षाने शत्रूच्या छातीत धडकी भरते व देवीबद्दल भीती वाटू लागते. देवीच्या मस्तकावर बद्ध अशी अर्धचंद्राकृती रेखा, हातात त्रिशूळ, तेजस्वी असे 3 नेत्रकमल, सिंहाच्या पाठीवर विराजमान होऊन रणभूमी गाजविणारी रणरागिनी व आपल्या दिव्य तेजस्वीपणाने त्रैलोक्यात प्रसिद्ध पावलेली ही जया देवी भक्तगणांच्या पुढे पाठीमागे उभे राहून रक्षण करो. ऋषी म्हणाले, अतिशय महापराक्रमी मी पण दुष्ट बुद्धीच्या राक्षसास देवीने रणांगणात कंठस्नान घातल्यानंतर इंद्रादी देवदेवतांनी देवी मातेची नम्रपणे स्तुती करून तिला अभिवादन केले. ते उत्तम गोड स्वरांनी गायलेले स्तवन ऐकून देवी प्रसन्न झाली व आनंदाच्या भरात तिच्या अंगावर रोमांच उभे राहिले. आनंद व मानाने ती देवतांना प्रसन्न झाली. आपल्या स्तुती सुमनांच्या गायनात देवदेवता म्हणाले, सर्व देवी देवतांच्या शक्ती प्रकृतीच्या समूहामुळे अवतीर्ण झालेली ही अंबिके देवी संपूर्ण जगत व्यापून अजिंक्य आहे. आम्ही तिला सर्व भावाने वंदन करतो. ही देवी माता आपल्या उदारतेने सुप्रसिद्ध असल्याने सर्व देवगण ऋषीमुनी यांनाही वंदनीय व पूजनीय आहे. देवीच्या अतुलनीय पराक्रमाचे व शक्तीचे अद्भुत वर्णन विश्वनिर्माता ब्रह्मदेव, लक्ष्मीचा प्राणनाथ श्रीहरिविष्णू व गणेश पिता नीलकंठ यांनाही शब्दांनी वर्णन करण्यास अशक्यप्राय आहे. अशा प्रकारे ही चंडिका देवी जगाच्या कल्याणासाठी जगाचे संरक्षण होऊन ते संकटमुक्त व्हावे, भक्तगणांचे अशुभ व भीती यांचा नाश व्हावा यासाठी ती सदैव प्रयत्नशील असते आणि अभयदायिनी वरदा झालेली आहे. ही परम कल्याणी देवी माता भाग्यवंतांच्या निवासाने लक्ष्मी रूपाने वास करते व दुष्ट पापी माणसांच्या घरी दारिद्र्य रूपाने राहते. शुद्ध हृदय असलेल्या लोकांच्या घरी बुद्धी रूपाने, साधू संतांच्या घरी श्रद्धा रूपाने व कुलीन सज्जनांच्या घरी विनया रूपाने राहते. ती देवी अनेक रूपाने विविध ठिकाणी वास करीत असली तरी ती मूळची भद्रकाली भक्तगणांचे मंगल म्हणजे चांगले करणारी असल्यामुळे आम्ही तिला नमन करतो. हे देवी माता, या अखिल जगाचे पालन पोषण व रक्षण कर. हे देवी, तुझ्या या अकारणीय म्हणजेच विविध रूपगुणांचे मी वर्णन कसे करू. दैत्यांच्या रणांगणात सर्वनाश करण्याचे जे दिव्य कार्य जे देवदेवता व दैत्यांच्या साक्षीनेच घडलेले आहे, त्या दिव्य पराक्रमांची लीला वर्णन करण्यास आपल्याकडे शब्दसंपदा अपुरी पडत आहे. हे जगदंबा, तू या विशाल सृष्टीची माता आहे. सात्विक, राजस, तामस हे तिन्ही गुण तुझ्या ठाई भक्तांच्या कल्याणासाठी व संरक्षणासाठी असून सुद्धा तू त्रिगुणातीत आहेस. ब्रह्मदेव, विष्णू व महेश हे त्रिदेव तुझ्या पुढे नम्र भावाने शरण येतात, कारण सर्व देवदेवतांसमवेत तू या नेत्रदेवांना अभय दिले आहेस. तू आदिम आहेस, स्थैर्य आहेस व अंत असून सुद्धा अनंत शक्तिमान आहेस. तुझ्या शक्तिबलाची व्याख्या होऊच शकत नाही. जिच्या नामाच्या उच्चाराने सर्व देवदेवता यज्ञभोग घेऊन संतुष्ट पावतात, ती स्वहा देवी तूच आहेस. हे देवी, तू फक्त देवांनाच तृप्ती देतेस असे नाही, तर सामान्य लोकांच्या स्वर्गलोक प्राप्त झालेल्या पितरांना सुद्धा तुझ्या भक्त गणांवरील भक्तिप्रेमाने संपूर्णतः मुक्ती प्रदान करणारी तू स्वतः आहेस. मोक्ष प्राप्त करून घेण्यासाठी अवघड अशी व्रतवैकल्य, कठीण अशी तपश्चर्या व अखंडपणे परिश्रम जे ऋषी मुनी करतात, त्या दोषांपासून मुक्त करून तपश्चर्यात संयमी दृढनिश्चयी बनवून त्यांच्या प्रयत्नांना चांगले फळ प्रदान करणारी तू जगन्माता आहेस. तू परमदेवता, परममाता, विद्या प्रदान करणारी अशी परमविद्या तूच आहेस. तू शब्दस्वरूप आहेस. तू त्याचप्रमाणे शब्दातीत ऋग्वेद, यजुर्वेद, सामवेद, अर्थवेद या 4ही वेदांना शब्दाकृती देणारी तू स्फूर्ती आहेस. या विश्वाची संपत्ती पालनकार्य करती आवश्यक असणाऱ्या कृषी किंवा यंत्रसामग्री साधने देऊन तृप्त केले आहेस व साऱ्या विश्वातील जीवांचा त्रास हरण करण्यास तयार आहेस. या जगातील सर्व शास्त्रीय विज्ञानासाठी आवश्यक असणारी प्रज्वलंत मेधा, तर्क, बुद्धी तूच आहेस. या महाकठीण अशा भवसागरातून अवघड वाटेने जाताना वाट सोपी करून दाखवणारी माता तूच आहेस. तू स्वतःला काही न ठेवता लक्ष्मीच्या प्राणनाथास मधुकैटभ त्यांना कंठस्नान घालण्याची प्रेरणा देऊन त्यांच्या मनात आपुलकीचे स्थान मिळवलेस. हे व श्री महादेवी देवाची गौरवशालिनी गौरी देवी तूच आहेस. संपूर्ण चंद्राच्या मनोहर चांदण्यांप्रमाणे तुझी निर्मळ व स्वच्छ कांती ही सुवर्णापेक्षा उजळ आहे. तुझ्या सुंदर देखणे रूप मुखकमलावर असणारे गोड हास्य
व तुझे अनुपम शरीर सौंदर्य पाहून महिषासूर तुझ्यावर मोहित न होता युद्धास तयार झाला. त्याने तुझ्यावर शस्त्रास्त्राने वार केले. हे सर्व विचित्र आहे. पण तुझ्या दिव्य चेहऱ्यावरील लावण्यप्रभा स्मितहास्य दैत्यांबरोबर लढत असताना संध्याकाळच्या सूर्यास्ताच्या सूर्याप्रमाणे लालबुंद झाले. तुझ्या सुंदर धनुष्याकृती भुवया ताणल्या जाऊन त्यांनी रोष प्रकट केला व त्याच आवेशाने तू शस्त्रघाताने महिषासुरास कंठस्नान घातले. शेवटी यमाच्या दर्शनामुळे कोण जिवंत राहील? अशा प्रकारे ही तुझी दोन्ही रूपे सौम्य व कडक आहेत. हे महान आश्चर्यच आहे. हे देवी माता, जर तू प्रसन्न झाली तर परमात्मा स्वरूप प्रसन्नतेचे अनुपम फळ मिळते. तुझ्या क्रोधाग्नीमुळे अनेक कुटुंबाची राखरांगोळी झाली आहे, याचा प्रत्यक्ष अनुभव आला आहे. दैत्यराज महासूर महिषासुराचा बलाढ्य व विशाल सेना तुझ्या क्रोधाग्नीमुळे नष्ट झालेली देवदेवतांनी पाहिले आहे. ऋषीमुनींनी स्तोत्रपठनाने तुझा दिव्य पराक्रम अमर करून ठेवला आहे. हे देवी, तू ज्या भक्तगणांवर प्रसन्न असतेस ते या देशातील अत्युच्च सन्मानास पात्र ठरतात. त्यांना यशप्राप्ती होऊन धनलाभ होतो. त्यांची सदैव कीर्ती वाढत जाते. तुझे भक्तगण आयुष्यभर सत आचार विचार व उच्चारांचे पालन करतात. आपल्या कुटुंबास धर्मपत्नी, मुले, नोकर, चाकर यांना सदैव आनंदित ठेवित असल्यामुळे आपल्या कर्तव्यनिष्ठेने व प्रेमभावनेने सन्मानित होतात. हे देवी, तुझ्या आशीर्वादरूपी प्रसादाने सर्व भक्तगण रात्रंदिवस तुझ्याविषयी परमश्रद्धा ठेवून कर्म करत असतील. त्यांची कर्तव्यनिष्ठा तुझ्याविषयीच्या गाढ विश्वासाने जागृत असते. त्यामुळे जीवनसंध्येच्या वेळी त्यांना मृत्यूची भीती न वाटता मोक्षद्वाराशी गेल्याचा अपार आनंद होतो. या पृथ्वीलोकी अनेक असे पुण्यवान लोक भवसागर तरुण गेले आहेत, कारण तूच त्यांची मनोकामना पूर्ण केली आहेस. हे देवी माता, तुझे नुसते क्षणभर स्मरण केले तरी या जगातील जीवांची भीती नष्ट होते. जे धीट आहेत त्यांनी स्मरण केले तर त्यांना तल्लक बुद्धी व मांगल्यता तू प्रदान करतेस. आमचे दारिद्र्य, दुःख, संकटे नाहीसे करण्यासाठी तुझ्याशिवाय इतर कोणताही आश्रय नाही, कारण तू अत्यंत प्रेमळ, अंतःकरणाची व परोपकारी माता आहे. सर्व दैत्यांना, राक्षसांना यमलोकी पाठवून सज्जनांना व लोकांना संकटातून मुक्त करून सुखी केलेस. ज्या राक्षसांना यमलोकी धाडलेस ते कदाचित नरकयातना भोगत खितपत पडले असते, पण तुझ्या शुभ हस्ते त्यांना मृत्यू प्राप्त झाल्याने स्वर्गलोकीचे दार आपोआप उघडून त्यांचे कल्याण झाले. याच चांगल्या हेतूने तू त्यांच्याबरोबर युद्ध पुकारून भक्तगण व शत्रू या दोघांचेही कल्याण केलेस. हे जगदंबे माते, तुला दैत्यांचा एका फुंकारीने क्षणार्धात कंठस्नान घालणे शक्य असताना तू त्यांच्यावर शस्त्रास्त्र उगारले व त्यांनाही वीरश्री दाखवण्याची शेवटची संधी दिलीस. आपल्या शस्त्रास्त्राच्या प्रहारामुळे शत्रूस मृत्यू प्राप्त होऊन त्यांना स्वर्गलोक प्राप्त व्हावा व असा तुझा महान हेतू आहे. यामुळे तू फक्त भक्तांचीच नव्हे तर दैत्य व असुरांची सुद्धा कल्याण करते आहेस. हे देवी माते, तुझ्या असीलतेच्या धारेच्या तेजाने किंवा तुझ्या हातातील दिव्य तेजस्वी त्रिशूळाने शत्रूवर आघात करताना त्या तेजस्वी दीप्तीचे शत्रूंचे डोळे फुटले नाहीत, कारण त्या शस्त्रांमध्ये चंद्राच्या अगणित चांदण्यांची शीतलता होती. आणि हे घाव करणारे तुझे हात आणि तुझी मुखावरची आभा मंगलमय आशीर्वाद देणारी होती. हे जे अवगुणी दुष्ट आचार वर्तणूक करणारे आहेत त्यांनी आपल्यातील दुष्टगुण अवगुण सोडून द्यावेत, असे तुझे महान शील आहे. तसेच तुझे अतुलनीय सुंदर असे स्वरूप ध्यानधारणा करून सुद्धा प्राप्त न होणारे आहे. तुझ्या दिव्य पराक्रम, धाडस, धैर्य यांचे वर्णन करता येणे शक्य नाही. स्वतः शारदा देवी सरस्वती सुद्धा आपल्या भक्तगणांना तुझी प्रशंसा करण्यासाठी शब्द बहाल करू शकत नाही. तू ज्या दैत्यांना यमलोकी धाडलेस त्यांनी देवेंद्र व इतर देवतांना सुद्धा पराभूत करून आपले सेवक बनवून बंदिवान केले होते. यामुळे तुझा पराक्रम अद्वितीय आहे. हे दुर्गादेवी, तुझ्या पराक्रमास कोणतीही उपमा दिली तरी ती अयोग्यच ठरेल. तुझा पराक्रम अतुलनीय आहे. तुझे रूप तर उत्तम आहेच, तुझा पराक्रमात निष्ठुरता व अंतःकरणात प्रेमभाव सुद्धा कृतीतून प्रकट होतो. अशा प्रकारे या देवी, या सर्व गोष्टी एकत्रितपणे त्रैलोक्यात शोधून सुद्धा सापडणार नाहीत, असे हे गुण फक्त तुझ्याकडेच आहेत व तू वर देणारी मंगलादेवी आहेस. दैत्यांचा नाश झाल्याने जे त्रैलोक्य तू संकटमुक्त करून तारलेस, दैत्यांना रणांगणात पराभूत करून त्यांना कंठस्नान घातले व त्यांना स्वर्गलोकाचे द्वार खुले करून दिले, तसेच त्या दैत्य व इतर लोकांपासून संकटमुक्त करून निडर बनवलेस, त्या तुझ्या दिव्य कार्यामुळे आम्ही तुझे सदैव ऋणी असून त्रिवार वंदन करतो. हे जगदंबे माते, तुझ्या हातातील शूळाने आमचे संरक्षण कर, तुझ्या हातातील शमशेर आमचे संरक्षण करो. रणांगणात तू वाजवलेल्या भव्य घंटानाद व हातातील धनुष्याची आमचे कायम संरक्षण करो. हे देवी, तू पूर्व, पश्चिम व दक्षिण दिशेस आमचे संरक्षक बनून राहा व आपल्या हातातील शूळ जोरात फिरवून उत्तर दिशेतील संकट
संकटे, भीती, बाधा, पीडा, आक्रमण यापासून संरक्षण कर. या त्रैलोक्यात तुझी जी काही सात्विक रूपे प्रस्थापित आहेत त्याद्वारे तू आमचे संरक्षण कर. तू युद्धासाठी महाभयंकर असे रूप भक्तगणांच्या संरक्षणासाठीच घेतलेले आहेस, त्यामुळे आमच्या संरक्षणाचे कार्य अखंडितपणे कर. हे रणचंडिके, तुझ्या हातामध्ये तलवार, त्रिशूळ, गदा इत्यादी शस्त्रास्त्रे भक्तगणांचे संरक्षण करण्यासाठीच असल्याने शोभून दिसतात. आमच्यावर संकटे आल्यानंतर त्या शस्त्रांचा वापर करून आमच्या बाधा पीडा नष्ट करून आमचे संरक्षण कर. अशा पद्धतीने जगत माता दुर्गादेवी देवदेवतांनी स्तोत्रे गायली. देवीस दिव्य वाटिकांमधील फुले समर्पित केली. चंदनासारख्या अनेक सुगंधी द्रव्यांनी पूजन केले. दिव्य धूप दीप निरांजन समय इत्यादी ओवाळून नमन केले. अशा प्रकारे भक्तगणाने नम्र भावनेने केलेली पूजा, दिव्य धूप दीप इत्यादी पूजा करून प्रसन्न झालेली देवी सुमधुर म्हणजेच गोड व मृदू शब्दांनी देवदेवतांना म्हणाली, हे देवदेवतांनो, मी तुमच्यावर प्रसन्न झालेली आहे. तुम्हास काय पाहिजे ते माझ्याकडे मागा, मी तुम्हाला मनोवांछित वर प्रदान करेन. देवगण म्हणाले, हे माते, तू आम्हाला मागण्यासाठी काहीच ठेवलेले नाहीस. तू आमच्यावरील नानाविध संकटे दूर केलीस, आम्हाला निडर बनविलेस. आम्ही तुझे उपकार कधीच विसरणार नाही, कारण आम्हा सर्वांचा महाभयानक शत्रू महिषासूर यास कंठस्नान घातलीस. यातच आम्हाला सर्व काही प्राप्त झाले. तरी पण आमच्यासाठी तुला वर देण्याची इच्छा असेल तर आमच्यासाठी एवढेच कर. ज्या ज्यावेळी आम्ही तुझे मनोभावे स्मरण करू त्या त्यावेळी सुदर्शन प्रसन्न मुखदर्शन दे, आणि जो मनुष्य तुझे स्तुती स्तोत्राद्वारा पठन करेल, प्रार्थना करेल, त्यास तू संकटातून सोडव. त्या भक्तगणांना अपार धन संपत्ती, वैभव, सुखी समृद्धी, सुविधा व सुशील पत्नी, सौभाग्य, उत्तम आरोग्य दे व त्या भक्तगणांविषयी सदैव व उत्तम आशीर्वाद व मंगलमय भावना असू दे. हे राजन, देवदेवतांनी ज्या ज्यावेळी आपले व जगताचे कल्याण करण्यासाठी देवी भद्रकालीची मनोभावे प्रार्थना केली व तिला प्रसन्न करून संतुष्ट केले, त्या त्यावेळी तथास्तु असे म्हणून देवी क्षणार्धात अंतर्धान पावली. हे भूपती, अशा पद्धतीने पूर्वी त्रैलोक्याची हितकर्ती देवी जी देवांच्याच शरीरापासून निर्माण झालेली होती, तिची सर्व कथा मी तुम्हाला सांगितलेली आहे. ती देवी पुन्हा गौरीच्या रूपात देवदेवतांच्या रक्षणासाठी राक्षसांच्या संहारासाठी प्रकट झाली व तिने शुंभ निशुंभ या दैत्यांशी घनघोर युद्ध करून कंठस्नान घातले. अशा प्रकारे गौरी स्वरूपात प्रकटलेली देवी देवांवर उपकार करण्यासाठी तसेच त्यांच्या हितासाठी झुंजली. ते प्रसंग जसजसे घडत गेले त्याप्रमाणे मी तुम्हाला सांगितले. तुम्ही शांतचित्ताने श्रवण करावे. अशा प्रकारे हा मार्कंडेय पुराणातील सावर्णिक मन्वंतराच्या वेळी देवी महात्म्यातील शक्रादी म्हणजेच इंद्राची देवदेवतांनी केलेली स्तुती नामक 4था अध्याय संपूर्ण. ओम श्री भद्रकाली विजयते.